अहो खरंच तुम्ही जो थंबनेल बघितला आहे तो अगदी खरा आहे. हा डिलिशियस, टेस्टी आणि टेम्पटिंग असा गाजर हलवा आपण कुकर किंवा किसणी न वापरता बनवणार आहोत. या गाजर हलव्याचा कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी अप्रतिम झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा टेस्टी असा गाजर हलवा अगदी काही वेळातच बनवून तयार होतो. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा टेस्टी आणि टेम्पटिंग गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. हे गाजर इथे मी सोलून व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. आता आपण चाकूने गाजराचे दोन्हीकडचे भाग अशा प्रकारे कापून घेणार आहोत. सर्व गाजर अशाच प्रकारे कापून घेतलेले आहेत. आता आपण गाजर घेऊन त्याचे अशा प्रकारे बारीक चकत्या करणार आहोत. अशा प्रकारे थोड्याशा मीठ साईजच्या आपण चकत्या करून घेणार आहोत. चकत्या करण्याऐवजी याचे 2 भाग करून तुम्ही उभे सुद्धा कापू शकता. अशा प्रकारे सर्व गाजर बारीक चकत्यांमध्ये कापून घेतलेले आहेत. इथे आपण कुकर वापरणार नाही, किसणी वापरणार नाही, तर आपण इथे वापरणार आहोत मिक्सर. मिक्सर वापरतोय पण ते कोणत्या पद्धतीने वापरायचं ते आपण बघूया. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण गाजराचा अर्धा भाग काढून घेऊया. जर गाजर कोवळे असतील तर तुम्ही एकाच वेळेला सर्व गाजर मिक्सरमध्ये घालू शकता. आता आपण याला झाकण लावून पल्स मोडवर व्यवस्थित फिरवून घेणार आहोत. आता आपण उरलेले गाजर सुद्धा यामध्येच ऍड करणार आहोत. उरलेले गाजर सुद्धा बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये दळताना आपण यामध्ये अजिबात पाणी वगैरे काहीच घातलेलं नाहीये. पल्स मोडवर व्यवस्थित अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे. या पद्धतीचं मी गाजराचं टेक्स्चर ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत हाफ कप दूध. आपण दूध अगोदर घातले नाही, कारण जर दूध अगोदर घातले असते तर गाजराची पूर्ण पेस्ट तयार झाली असती आणि आपल्याला हवं ते टेक्स्चर मिळालं नसतं. दूध घातल्यानंतर हे मिक्सचर आपण थोड्या वेळासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं गाजराचं टेक्स्चर आलेलं आहे. थोडंसं दूध घालून मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे गाजर थोडेसे सॉफ्ट झाले आहेत व लवकर शिजतील. आता आपण यामध्ये अजून हाफ कप दूध घालणार आहोत. आता आपण चमच्याने हे व्यवस्थित एकदा फक्त मिक्स करणार आहोत. मिक्सरमध्ये फिरवण्याची गरज नाही. एवढ्याच दुधामध्ये आता आपण हे पूर्ण गाजर हलवा शिजवणार आहोत. या पद्धतीमुळे आपल्याला दूध आटवण्याची किंवा वरतून दूध घालण्याची गरज पडणार नाही. आता आपण पॅन मध्ये 1 ते 2 टेबलस्पून साजूक तूप घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. या साजूक तुपामध्ये आता आपण घालणार आहोत काजू. काजूचे मी अशा प्रकारे 2 भाग करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. गॅसची फ्लेम लो करून आपण हे फ्राय करून घेणार आहोत. जर गॅसची फ्लेम जास्त असेल तर ड्रायफ्रुट्स करपू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक परतायचे आहेत. लगेचच आपण यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले गाजर घालणार आहोत. तुपामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. इथे मी दुधाची साय घेतलेली आहे, ती चमच्याने फेटून आपण यामध्ये घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण 2 टेबलस्पून विलायची पावडर घालून घेऊया. या ठिकाणी मी साखर घालून विलायची दळलेली आहे, त्यामुळे इथे जास्त विलायची घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये घालणार आहोत साखर. इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही हाफ कप साखर घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर घातल्यानंतर गाजर हलव्याचा कलर थोडासा लालसर बनतो. थोड्या वेळाने अशा प्रकारे कोरडे झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय छान आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. याचा कलर, टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम झालेला आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलेल्या गाजर हलव्याचं टेक्स्चर अगदी अप्रतिम झालेलं आहे. आणि गाजर हलव्यातला रसरशीतपणा सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी मनमोहक आहे. मिक्सरचे भांडे वापरून बनवलेला तसेच अगदी झटपट बनणारा हा गाजर हलवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा गरमागरम हलवा आपण ड्रायफ्रूटने छान डेकोरेट करून घेतलेला आहे. गाजर हलवा बनवण्याची ही हटके पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.